मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अखेर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्व हे सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने सरकार स्थापनेसाठी महायुतीला अन्य कुठल्याही पक्षाची मदत लागणार नाही एवढं पुरेसं संख्याबळ आणि एवढं मताधिक्य हे महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने भरभरून दिलं. तरी सुद्धा महायुतीला सरकार स्थापनेसाठी 12 दिवसांचा कालावधी लागला आणि त्यातील असलेल्या रुसव्या फुगव्यांनी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची करमणूक ही 12 दिवसामध्ये झालेली आपण पाहिली. वास्तविक हिंदुत्वासाठी एकत्र आलेल्या एकनाथ शिंदेंची व भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्री पदासाठी एकमत होणं हे शक्य होतं, परंतु एकनाथ शिंदेंचं असलेलं हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्षाचा असलेला हिंदुत्वाचा धागा हा किती पोकळ होता, किंबहुना हिंदुत्वाची झूल पांघरून ती किती बेगडी असल्याचं चित्र हे गेल्या 12 दिवसातील राजी नाराजी आणि रुसव्या फुग्यांनी महाराष्ट्राला बरंच काही सांगून गेलेलं आहे. सत्ता सुंदरीला कवेत घेण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी गेल्या 12 दिवसात घडल्या त्या देखील आपण उघड्या डोळ्यांनी पाहिल्या. या सर्व सापशिडीच्या खेळामध्ये, सत्ताकांक्षाच्या खेळामध्ये मात्र अजितदादांचा तसा कुठलाही विषय हा अजिबात नव्हता. खरं तर या सगळ्या सरकार व मुख्यमंत्री पदाच्या नाट्यमय घडामोडी करण्यापेक्षा ज्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक निकाल लागले, अगदी त्याच दिवशी किंबहुना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही पहिल्या 2-3 दिवसात दिली असली तर त्यातून कुठलीही एक जगबुडी झाली नसती. कारण अजितदादा हे परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. 230 पेक्षा अधिक संख्याबळ असताना देखील महायुतीला सरकार स्थापण्यासाठी एवढा उशीर लागला, तर त्यातून मात्र महायुतीची झालेली फरफट, महायुतीमध्ये असलेला कर्मदरिद्रपणा आणि महायुतीमधील असलेला सत्ता विलंबामध्ये सरकार स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्री बनवण्यासाठी असलेला प्रकार हा निश्चितपणाने महाराष्ट्राच्या दृष्टीने करंटेपणाचाच होता. तुमच्या दारामध्ये दिवाळी आली असती तरी तुमचा शिमगा हा आटपत नसल्याचं चित्र तुम्ही तुमच्या वर्तनाने महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसमोर उभा केला. हा महायुतीचा असलेला राजी नाराजीचा जो प्रकार आहे तो प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणाची पद घालवणारा होता. त्याही पेक्षा लोकशाहीला लाज आणणारा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये या सत्ता नाट्याच्या संघर्षामध्ये घडला. राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा सागर आहे असं काल परवा केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी महाराष्ट्रात कुठेतरी विधान केलं. नितीनजींचं हे उदाहरण महाराष्ट्राच्या सध्याच्या असलेल्या राजकारणातील तिढ्याला अतिशय तंतोतंत लागू पडतं. राजकारणामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा दुःखी असतो. त्या राजकारणातील व्यक्तीला मोठ्या पदाची जाण्याची लालसा ही असते. त्यामुळे महाराष्ट्रातील राजी नाराजीचं नाट्य हे आपण महायुतीमध्ये पाहिलं. सत्ता संपादनामध्ये मुख्यमंत्री कोण असणार हा वाद जनतेच्या हितासाठी महायुतीमध्ये अजिबात घडलेला नव्हता. जनतेच्या कराचा पैसा विकास कामावर खर्च करून त्यातील टक्केवारीचा वाटा स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न आणि त्यातून ऐशोआरामी संस्कृती ही निर्माण करण्याची प्रवृत्ती अलीकडच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बळावत चालली आहे. त्यामध्ये महायुतीमध्ये असलेला विलंब हे त्यातील असलेलं निदर्शक आहेत. पहिल्या निवडणुकीमध्ये ज्यांचे घर आणि ज्यांचे खिसे रिकामे होते त्यांच्या वाटेला आलेलं राजकीय ऐश्वर हे बरंच काही सांगून जातं. यामध्ये मात्र जनतेला काही समजत नाहीत. या भ्रमामध्ये असलेल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांनी हे अजिबात राहता कामा नये. जर राज्यकर्ते या भ्रमात राहत असेल तर नागराहून रस्त्याने धावणाऱ्या एका भ्रमिष्ठ राजाची गोष्ट तुम्हाला आठवत असेल किंबहुना ती सांगावी लागेल, परंतु ती गोष्ट या ठिकाणी मी उद्धृत करत नाहीये. महाराष्ट्रावर आज कर्जाचा प्रचंड डोंगर आहे. आर्थिक स्थिती महाराष्ट्राची ही दोलायमान झालेली आहे. लाडक्या बहिणीचा 6वा हप्ता देण्यासाठी आजही सरकारकडे पैसे नाहीये. मराठी माणूस हा सहनशील आहे,
मराठी माणूस हा तितकाच हा घडलेल्या घटनेबद्दल जाब विचारायला देखील आहेत. जनतेने दिलेल्या अधिकार पदाचा आदर हा महायुतीच्या सरकारने केला गेला पाहिजे. महाराष्ट्रासमोर आज खूप मोठं अवाढव्य असं आर्थिक संकट हे उभं ठाकलेलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करायला देखील पगार आज वेळेवर होत नाहीये. 3 पक्षांची महायुती उद्या महाराष्ट्रामध्ये सत्ता ग्रहण करणार आहेत आणि सरकार स्थापन करणार आहेत. कुठलीही खाट ही दोघांसाठीच बनवलेली असते. त्या खाटेवर तिसरा आला तर ती खाट ही मात्र कुरकुरायला लागते. असं महायुती सरकारच्या बाबतीत भविष्यात व्हायला नकोय. देवेंद्रजी हे कर्तबगार आहेत. देवेंद्रजी हे प्रशासनावर आवाका असलेले उत्तम प्रशासक आहेत. सरकार चालवण्याचा त्यांना चांगला आणि मोठा अनुभव देखील आहे. 4-2 नोकरशहांना हाताशी धरून आणि आपल्या मर्जीतल्या खास पत्रकारांना हाताशी धरून देवेंद्रजी सरकार चालवणार नाहीये अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये. आणि या भ्रमात जर राज्य सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री राहत असेल, सत्ता चालवण्यासाठी खुशमस्करांना हाताशी धरून सरकार चालवता येत नाहीये, हवेतल्या घोषणा करून जनतेचं समाधान या ठिकाणी होणार नाहीये. सर्वसामान्य जनतेचं भुकेलेल्या असलेल्या माणसाचं जीवनमान सुधारण्यासाठी नवीन सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे महाराष्ट्रातील जनतेकडे लक्ष देण्याची आणि महाराष्ट्रासमोर असलेल्या अनेक आव्हानांपैकी हे एक आव्हान हे प्रामुख्याने देवेंद्रजी यांच्या समोर आहेत. आणि हे आव्हान पेलत असताना देवेंद्रजींनी जमिनीकडे पाहावं आणि जमिनीवर पाय रोवून महाराष्ट्राच्या हिताचं सर्वांगीण विचार पुढच्या काळात करायला गेला पाहिजे. हीच अपेक्षा या निमित्ताने ठेवली तर अजिबात गैर लागू होत नाहीये. महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होत असताना जर सत्तेचा उन्माद आणि सत्तेच्या उन्मादातून निर्माण झालेला अहंकार हा जर महायुतीच्या सरकारने दाखवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील जनता ही भल्या भल्यांचा तोरा उतरवते. हे ध्यानात घेऊन सत्तेवर येणाऱ्या सरकारने हे लक्षात घेण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. तशी आशा ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला ही निश्चितपणाने वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस नावाचा एक नवीन पर्व हे उद्या सत्ताग्रहणानंतर सुरू होतंय. महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन आणि देवेंद्रजींना पुढच्या काळासाठी निश्चितपणाने या शुभेच्छा व्यक्त करूया. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.